हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. सकाळचे 9 वाजलेत आणि मी आता ब्रेकफास्ट करायला चाललो होतो. पण त्या अगोदर मला जी आपली हीटरची कॉईल बंद पडली ना, ती पण घेऊन जायची आहे. एक तर ती रिपेअर होती का नाही ते विचारायचं आहे, नाही तर जर नसेल होतं त्याच्यासारखी सिमिलर दुसरी आणायची आहे. तर मग म्हटलं आज ते तरी काम करून घ्यावा कुठेतरी. तर काल जेवढे सगळे जे प्रॉब्लेम उभा राहिले होते ते सॉल्व्ह करायला स्टार्ट करूयात. गाईज, बाय न्यू वन. देवपूजा झाली आहे गाईज आणि आपल्या हीटरची टेस्टिंग पण झाली आहे. चालतं व्यवस्थित. काहीच 1:30 वाजले आणि मी आता ऑफिसला निघालो आहे. अराऊंड 11 वाजता माझं सगळं आवरलं होतं. त्यानंतर खास मी असं काही केलं नाही आहे. ChatGPTवर थोडंफार सर्च करत होतो, हे कसं ते कसं. आणि त्यानंतर इंस्टा पण नाही, यूट्यूबवरती एक माझा फेवरेट व्हिडिओ आहे. और एक माझा फेवरेट चॅनल तर नाही आहे, बट तो एक पर्टिक्युलर व्हिडिओ मी आज संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर सांगेल, तो बघत होतो. म्हणजे यूट्यूबवरती काही असं कॉन्टेंट आहे जो मला रिपीट बघायलासुद्धा बोर नाही होत. तर मग आणि मी तो खूप वेळा बघितला पण आहे, अजून पण बघत असतो. कारण आज मला थोडं बोर होत होतं, आय डोंट नो का. तर म्हटलं चला पुन्हा एकदा गो थ्रू करू. मी आता ऑफिसला जायचा टाईम झाला तर निघालो आहे. तर मग भेटू 9 नंतर ना, कारण आज ऑफिसचा टाईम 2 ते 9 आहे. तर काहीच BRTवर उतरलो आहे. आज एक तासभर लेट झालो आहे मी ऑफिसवर यायला. 10 वाजले जवळपास. काही जस्ट ऑफिसवरनं मी डिरेक्टली डॉमिनोजमध्ये आलो. म्हणजे मी जिथनं बसमधून उतरलो ना, त्या शेजारीचं. तसंही रात्रीच्या 10 वाजले, मेस वगैरे बंद झाले असतील. तर म्हटलं आता पिझ्झा बनवून जाऊ. तसाही माझी एक मीटिंग खूप वेळ चालली. एक पॉईंट होता ट्रबल शूटिंगचा, तो शेवटपर्यंत झालाच नाही. माझा इतका मूड खराब झाला होता ना एकदम. त्यामुळं म्हटलं की चला आज काहीतरी व्यवस्थित खाऊ तरी. मला माहिती आहे व्यवस्थित नाही, जंक फूडमध्ये आता, बट दिस इज माय फेवरेट, दॅट्स वाय. काही लिटरली रात्रीचे 12 वाजलेत आणि मी पुन्हा शूट करतो आहे काहीतरी. ॲक्च्युली मी व्लॉग एडिट करत होतो. याच्या अगोदर मी शॉर्ट एडिट केली आणि ती अपलोड केली आणि थोडासा व्लॉग एडिट केला. आणि त्यानंतर जस्ट मी एक फ्रेम बघितली, तर त्याच्यात मी सांगितलं होतं की यूट्यूबवर असं कोणता कॉन्टेंट आहे जो मी रिपीटवर बघतो. तर मंकी मॅजिक नावाचं एक ट्रॅव्हल चॅनल आहे, त्याचा एक व्हिडिओ आहे फाइंडिंग पीस नावाचा. तर तो 30 मिनिट्सचा व्हिडिओ आहे, ज्याचा त्याने नर्मदा परिक्रमाचा एक भाग कंप्लीट केला. 100 किलोमीटर्स काहीतरी वॉकिंग. तो भाई माझा फेवरेट, म्हणजे मोस्ट फेवरेट एपिसोड आहे ऑन एंटायर यूट्यूब. सिम्पल आहे बट स्टील मला तो खूप आवडतो. त्यानंतर दुसरं एक आहे, एक दिल दोस्ती दुनियादारी नावाची एक सिरियल यायची मराठी, 2015च्या अराऊंड काहीतरी, झी मराठीवर यायची. त्यावेळेस मी खूप कमी एपिसोड बघितले होते. पण 2019ला ज्यावेळेस सगळ्यात अगोदर माझ्या हातात मोबाईल आला होता ना, तर माझं पहिलं सर्च ते होतं की दिल दोस्ती दुनियादारी. त्याच्यानंतर ती पूर्ण जी सिरियल आहे ना, एक 298 एपिसोड्स आहे त्याचे. मी लिटरली कमी कमी 5-6 वेळा बघितलं असेल. ती कोणता डायलॉग काय काय कोणता सीन आहे ते सगळं माझं तोंडपाठ झालं आहे. आणि म्हणजे जर का ट्रू फ्रेंडशिप, एक आयडियल फ्रेंडशिप काय असते, एक जेंडर बायस फ्रेंडशिप काय असते ना, ते आपल्याला त्या सिरियलमधनं कळतं भाई. मस्ट रिकमेंडेड आहे. जर तुम्ही लिटरली एक फ्रेंडशिप ओरिएंटेड कॉन्टेंट जर बघायचं असेल ना, सिरियलसारखा दुसरा कॉन्टेंट भेटणंच अवघड आहे. आणि मग या तरी मी काय म्हणते, मग रॅन्डम काही पण बघत असतो. या दॅट्स इट फॉर द डे. सकाळी मला बोर झालं होतं, ऑफिसमध्ये पण एक कॉल फसला होता. सकाळ दिवस माझा असाच गेला आहे आजचा. कंटाळा आला होता मला खूप आज. तर ठीक आहे, मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.